हॅलो हॅलो शे 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 हॅलो हॅलो आपण आवाज वाढवा मराठीला. हॅलो शे 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 हॅलो आवाज येतोय ना. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी गराटे बोरा शाहिराने विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपला लेखी विषय ठिकाणी घेऊन यायचा, माझा लेखी विषय घेऊन जायचा. तत्पूर्वी मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सबंध कोकणचा धन्यवाद, ज्यांची गाणी अगदी प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत थोरांपर्यंत ज्यांच्या हृदयात त्यांची गाणी आहेत, तो या शक्तितुल्याचा धन्यवाद. आपली गुरु माऊली आदरणीय सन्माननीय सबंध या लोककलेचा कोहिनूर हिरा स्वर्गीय रामचंद्रजी घाणेकर माऊली आज आपल्याकडून निघून गेले. तर सर्वांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आणि शाहिरांना आदरांजली व्हायची. आपल्या सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रमाची सुरुवात करतोय. गणपती बाप्पा. मैत्री दिवस झाला, आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख शुभेच्छा देतो. पहिला गोवाला देतो. गोवा राजेश गोवा तुमचा मित्रच आहे, जरी तुम्ही मला तुमचा वैरी समजला तरी पण गोवा सगळ्यात तुमचा जास्त जवळचा मित्र हा राजेश गोवा साहेब म्हणून म्हणतो. बाय बाबा, ही विनवणी हा बाबा तुझ्या चक्रावरती ठेवते म्हणायचं आहे काय शास्त्रावर. तू या कलेचा श्वास, तू सजान तो आभास, तुझ्यासाठी आला खास, रसिका तुझा हदास, मग करतो आज या रंगणा विमानाची तुला वंदना. आणि हाच तुझा आहे चंदना, माझ्या प्रिय रसिक जना.
मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई देवीच्या चाटावरती नतमस्तक हो माझ्या गावची पाठवती माझी माई माऊली आई फुलाई तुळशीच्या शहरावरती नतमस्तक हो आजच्या या कार्यक्रमाची यजमान ऍक्टिव्ह ब्रेक्स आणि ग्लोविंग फॅमिली प्रस्तुत आम्ही आणि तुम्हाला मंच आयुची काही आणि तुला असा राजाचा जगी सामना मित्रांनो आयोजन करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी काही वाले शिवराय कोटेचे नाच मंडळ ही शाखी राजेश निकम मुक्काम सेवेने तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निमित्त शाखा सुनकाई देव नृत्य कलावंत अटूल महादेव मुंबई यांच्या वतीनं सगळ्या या माझ्या तमाम राजकारणातल्या मायबापांची प्रेक्षकांना शाखी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाची या ठिकाणी सेवा संपन्न होते ते ऍक्टिव्ह ब्रेक्स आणि ग्लोविंग फॅमिली तसेच माझे बंधू अभि आणि तारा मंच यांच्या माध्यमातून निर्माणाची सेवा या ठिकाणी संपन्न होते आणि म्हणून आपण सर्वजण या सेवेसाठी आज बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्या माय बाबा तुझे एकदा पुन्हा एकदा मनापासून आणि आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक प्रतिष्ठित मान्यवर मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे त्याच्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कुलकर्णी साहेब त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक संदीपजी सावंत भावले त्याचप्रमाणे आम्ही कोकणकर या संघटनेचे संस्थापक सन्माननीय कृष्ण घेतले सर त्याचप्रमाणे मित्रांनो माझे पाठीराखे माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक आणि आमच्या कर्गी तुला समन्वय समितीचे सरचिटणीस सन्माननीय सुधाकरजी मास्कर भावले हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळा या ठिकाणी उपस्थित आहेत देखील शाहिरी मनाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा पुढे घेऊन चालू आहे माझे पाठीराखे माझे संगीतकार आज पुन्हा एकदा भूमिकेला मला साथ मिळते आमचे बंधू विशाल सुधार बँचला मला साथ मिळते माझे बंधू ललित गेसरे कीबोर्डला आज मला साथ मिळते माझे बंधू विनिंद्र मायकोळी ऍक्टरला मला साथ मिळते माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काकाळे शैलीला मला साथ मिळते आमचे बंधू विद्याधर जाधव आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करत आहे आपल्याच कोकणातील चिपळूण तालुक्यातील वाडागावचे सुपुत्र आमचे पप्पादादा घरशी आणि सर्व सहकारी या सर्वांना शाहीर वाणाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मित्र परिवार शाहीर वर्ग उपस्थित राहिलेले आहे त्याच्यामध्ये सन्माननीय गरीमध्ये शाहीर माझे बंधू सचिन दादा पालघेले त्याचप्रमाणे आमचा एक युवा शाहीर आहे संदीप मोहनचा शिष्य आहे शाहीर सुरेश खताते वेदांची जाधव माझे शिष्य आज मला बोलण्याचा साथ करतात आमचा ओंकार लांजेकर आमचे विनायकदादा रिमाळे या माझ्या सर्व मित्रांना या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शाहीर सचिन कदम बुवा आणि सन्मान्य शाहीर रणजितजी वने बुवा माताबर शाहीर मंडळी मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करून आजच्या गर्दीमध्ये ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो ही लोककला कोकणच्या घराघरापर्यंत पोहोचते माझे कोकणातील सर्व युट्यूबर आज काय सगळ्यांची मित्रांनो नावं घ्यायला तेवढा वेळ आहे गाडीचं बरेच लावलेले आहेत आज आणि म्हणून या ठिकाणी सर्व आमचे युट्यूबर या सर्वांना मानाचा मुजरा करून माझे बंधू अजय दादा भाईजे आमचा अपूर्व झाडेकर शुभम गांगरकर या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आमचा किशन दादा बंधनकर या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करतो त्याप्रमाणे आमचे शिमन ब्रदर्स शिवकर्ता देखील त्यांच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत आणि मित्रांनो या मुंबई रंगमंचावरती आतोनात ज्यांची सावळची सेवा असते असा माझा भाऊ राजूदादा पड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो माझे बंधू तुरेवाले शाहीर अब्दुल जोशी बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत आमचा मित्र परिवार आमचे रमेश दादा असतील आमचा अमोल असेल अक्षर असेल या सर्वांना मानाचा मित्रांनो मुजरा करून आता खरा मुजरा आहे ते माझे आदरणीय सर्वांनीय प्रतिस्पर्धी शाहीर बुलंदावराचे शाहीर ज्या शाहिराने गेले 40 वर्ष या कोकणाला योगदान दिलं गेले 40 वर्ष आपल्या बुलंद आवाजाच्या ताकदीच्या जोरावरती संबंध कोकणचे हलवून सोडलं ते आज स्वर्गीय शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय लोकशाही दत्ताची गराटे मावली ते एकलव्य शिष्य शाहीर सुशांतजी गराटे बुवा यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो बुवा तुमचे सर्व संगीतकार तुमचा संच तुम्हा सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि भुवनचा स्टेटस आहे आमचा बघा ज्यांच्या भुवनचा नंबर आहे त्याने बघा भुवनचा स्टेटस आहे आज हा रंगमंच कार्यक्रम आहे आजची खरी जुगलमध्ये आटाकाठी सुरांचे गावाचे जुगलमध्ये तर भुवनचा स्टेटस आहे आमचा अस्कर भाऊनी आज म्हणतात जाल आणि धूर बुवा काय भरवाला काय जाल आणि धूर बुवा धूर कसा काढायचा राजेश मला चांगलाच माहिती बुवा आणि तो तुम्हाला काही वेळा काढलेला बुवा कसा बुवा आज पण काढणार पण अगदी प्रेमानच काढणार बुवा जाल धूर बनवा है ना राणा काय करायचं होतं बुवा आज होऊनच जाऊ दे आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा रंगदेवतेच्या छतावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माय माऊली आई सोलाई कोटीच्या छतावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या छतावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेता या ठिकाणी सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र
देश सर्वना. आणि म्हणून हे माय बाबा, आणि आज या छोट्याशा नौकेला पहिलं दिला तुला. या छोट्याशा शाहिराला अरे कोण म्हणतात नव्हता राजेश निकम नावाचा कोणतरी एक शाहीर असेल, पण नावाला मला तू आणलंस माय बाबा. आणि म्हणून मी श्रावण ही विनंती तुझ्या चरणामध्ये समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय तुला लक्ष असावं.
साकारा कस खेळू मी तुझ्या उपकारा तुझ्यामुळे माझे गणेचा या गाणा शाहिराचा या समाधानी मान मिळाला तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला 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 स्वर्ग संगीताचा मी राहिला स्वर्ग संगीताचा मी राहिला स्वर्ग संगीताचा मी राहिला संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला गणपती गजानन कामदेवी बजरंग कैलासवासी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया मार्गदर्शक आणि निस्सिम या लोक त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र बलेकर दादाच्या गौड गळ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे सांगा हो गाणं त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे त्याचप्रमाणे सचिन दादा मालक श्रेयांशी आणि शर्वरी याचकडून राजेश दादाच्या आवाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक फरमाईश आलेली आहे कोटी शुद्ध काना तुला
त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये सन्माननीय आमचे गुरु माऊली झराची वीर माऊली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो शाहीर राजेश टिका विरुद्ध शाहीर नितीन गोसावी यांचा शक्तीपुऱ्याचा जंगी सामना दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवारी सकाळी 9 वाजता ठिकाण देखील मित्रांनो हेच आहे शिवाजी नाट्य मंदिर या रंगमंचावरती मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांचा हा कार्यक्रम. आणि मित्रांनो खरं सांगतो हा खरा कार्यक्रम शास्त्राचा आणि लेखणीचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. तर सर्वांनी मित्रांनो या कार्यक्रमाला आस्वाद घ्यायचा आहे. तर चला गवडीची फरमाईश पण आलेली आहे. तत्पूर्वी विषय काय बघा आता दोरेवाल्याने बोलाय भाव ठेवला नाही ते म्हणायचं काकडी आणि घोडका, कारण मला घोडका म्हणायचं मी टोपी घालत नव्हतो, आता टोपी घालायला लागलोय बुवा. आणि विषय काय पहिला ह्या माझ्या भावाच्या जीवात जीवला आला असेल मला सगळे म्हणायचं टोपी घालत नाही बुवा. आता कसं आहे बघा आता तुमची निकी कशी दिसते बघा. हो म्हणतात ही माझी निकी म्हणतात निकी, ते म्हणतात माझी खेडची निकी. पण माझ्या भावाला पण नाव चांगलं ठेवलं होतं मी. ते मला म्हणतात खेडची निकी, भावाला म्हटलं होतं हा माझ्या पालीचा खाल्ला गुलाबजाम. कसं आहे बघा पोरांनो आहे ना रातभर खाल्ला तरी खुपायचा नाही असा गुलाबजाम अगदी काला तुलकुलीत गुलाबजाम. कसा आहे बघा आहे ना साखरेत टाकलेला साखरेच्या पाकात अगदी उमलून आलेला माझा गुलाबजाम. मी खेडची निकी ना नाव कसं आहे पोरांनो पालीचा गुलाबजाम. कसा आहे बघा ना अगदी आहे ना रंगा रूपात शेंड्या भोद्यांसारखा आहे. आणि म्हणून बाबा आज सांगतोय तुम्हाला शाहीर तुमचा आणि माझा काय वैर नाही बाबा. त्या वैर आहे म्हणता ना आपली काय भावकीत कंटाला काय तुम्ही माझा देणे कधी काय मी तुमचा देणे कधी का म्हणून बुवा म्हणतो म्हणतो ऐका बुवा कशाला करायचं भांडण बुवा. अहो कशाला करायचं भांडण तुमचं माझं काही वैर नाही काय भांडण काय नाही भांडण बुवा कशाला करायचं भांडण आहोत तुमचं माझं काही वैर नाही. अजून तरी माझं वागण्याने बोलणं काही गैर नाही. काय चुकीचं बोललं फक्त गुलाबजामच म्हटले तुम्हाला पालीचा काला म्हणून म्हटलं ते तुला ऐका बुवा. अहो कशाला करायचं भांडण तुमचं आणि माझं काही वैर नाही. अजून तरी माझ्या वागण्या आणि बोलण्यात काही गैर नाही. पण इथं येऊन जर काय बुवा झिंजा आपटल्यात तर दुसऱ्या माळीत मात्र तुमची काय बुवा खैर नाही. हा एकाच्या झाडासारखा सोडी आहे ना आतला नाळ सुद्धा भेटायचा ना असा सोडी आधीच सांगतायचा काय भांडण आहे आपला. आणि दुसरा मुद्दा भास्कर मोदी आज तुम्ही एक म्हणजे मला बरं वाटतं की तुम्ही आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी कोण आजही सांगतो तुम्हाला वारंवार प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय राजेश बोला तुम्हाला किती काय बोलायचं तेवढा बोला. पण आज सांगतोय बुवा या रंगमंचावरती माझ्या कुटुंबावरती माझ्या गुरुवर्यांवरती बोलण्याची तुमची पात्रता नाही बुवा. कारण जर मी तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही तर माझ्या घराच्या उंबरठ्याच्या आत पोहोचायचा तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही बुवा. नाही खैर नाही बुवा. नारा सकटच्या मुठीने बुवा म्हणून सांगतोय बुवा. बस एवढाच फरमाईशा दिल्या आहेत. हा वेळी झाली वृंदावनी आहे ना कुठे शोधू काना तुला या बघू वाचत तोंड्यात सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामावरचे दिवस वाटतात. कारण काय 14 तारखेच्या दिवसाला काही झालं बॉसने कामाला सुट्टी नाही दिली. नोकरीवर लाट मारून गावाला पोहोचायचं फक्त माझ्या गणपती बाप्पासाठी त्याची ढोलकी वाजवायला अरे सकाळ संध्याकाळ त्याची आरती गायला आणि म्हणून विघ्न भक्ताचा विषय घराचा आपल्या समोर ठेवतोय. नाही काय लक्ष असणार
वाट पाहत बसले ती सारे, अरे तुझ्या त्याच्या कृती सणाची हीच उड लागली तुझ्या भक्ताला तुझ्या दर्शनाची. समोर वागी तू श्री गणेशा, अरे तुझ्या या साऱ्या भक्त डोळे लागले त्या जाऊन तारखेच्या वाटेकडे. 14 सप्टेंबरचा दिवस, अरे कधी येईल ती घोषणी मूर्ती, ते घोषित रूप माझ्या बापाचं या डोळ्याने कधी पाहायला मिळेल. म्हणायचं आहे काय, साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में. म्हणून गाण्याचा विषय कसा आहे मी तुला ऐका. देवा गणराया कृपेची धरा छाया, देवा गणराया कृपेची धरा छाया. भोळ्या भक्तांना यावे ताराया, तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया, हो भोळ्या भक्तांना यावे ताराया. माझा भाऊ आज भावाला मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. याच्या वक्तृत्वानं समांतर या ठिकाणी कोकण आज हरवून जण टाकले. तो माझा भाऊ माझ्या 15 गावचा सोबत सिद्धेश उचेकर याच्या घरची या ठिकाणी उपस्थित आहे. विशालता बंदरकर ज्यांनी प्रत्येक कार्यक्रमात मला कीबोर्डला साथ केले. तर माझ्या सिद्धेश भावाच्या माध्यमातून 101 रुपयाचा भारत घोषणा केला आहे. त्याचप्रमाणे शाहीर बबलू जोशी दादाच्या माध्यमातून राजेश भवनसाठी 201 रुपये आणि विशाल सुतार यांच्यासाठी 200 रुपयाचा भारत घोषणा केला आहे. मला घोषणा करतो. त्याप्रमाणे आता विषय आहे त्याचप्रमाणे
जीवन ब्रदर्स यांच्या माध्यमातून माझे बंधू शिवदादा जीवन आणि अवधूतदादा मसले दादांच्या माध्यमातून राजेश भाईच्या आवाजासाठी 500 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. तर विषय कसा आहे बघा, आता विषय आहे गवळणीचा. बरोबर नाही बरोबर बरोबर ना? विषय कसला आहे? गवळण. जे असा काय वलन घेते आहे ना, इथं मात्र बुवा पितात इथलं खरी सुरुवात आहे. पण विषय मित्रांनो काय आहे, आज मुंबई रंगमंचावर तब्बल 2 वर्षानंतर 2 शाहिरांचा सामना होतो. गावाला एकामेकाच्या उराव बसणाऱ्या अक्षरशः हो चालल्या किती मारामाऱ्याने किती ते हाना माऱ्या, पण शाहीर विषय काय, राजेश भाऊ काही तेवढा वाईट नाही बुवा. आणि म्हणून मायबापांच्या आशीर्वादानं राजेश भाऊच्या प्रत्येक कार्यक्रमाचा मोड हाऊसफुल लागतो. विषय काय माहिती शाहीर, आपला पण जोड चांगला लागेल. फक्त माझ्यासोबत आहे ना 2 बैल कासल्या धरलं की माझ्या घसरू नका बुवा. घसरला तर मी तुम्हाला ऐकायचो नाही, तुम्हाला पण चांगलंच माहिती बुवा. माझ्या घसरला तर शाप यायला काढून टाकेल मी. म्हणून सांगतो बुवा, पण विषय काय बुवा, आपला पण जोड चांगला लागेल. काय आवाज वाईट आहे, गोड आवाज आहे, ईश्वराची देण आहे. म्हणून शाहीर विषय काय, आज 2 वर्षानंतर तब्बल तुमचा माझा सामना लागलाय मुंबई रंगमंचावरती. तर शाहीर विषय गवळणीचा अगदी साधा सोपा बुवा, काही तुम्हाला कुठं लागणार नाही, काही तुम्हाला कुठं दुखायचं नाही बुवा. साधाच विषय आहे ना गवळणीचा. पण विषय कसा आहे का, बक्षीस झालेला आहे डोळे फॅमिली फाउंडर अमरदादा साळवी दादाच्या माध्यमातून 1000 रुपये पारितोषिक दिले आहे. आणि फरमाईश आलेली आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा कोकण नंबर या गाण्याचा उपक्रम झाला पाहिजे. बघा मित्रांनो, या ठिकाणी वेळ पण वाढत चालला, तरी पण घेतो आपला थोडक्यात तर सगळा भाग होतो. आणि म्हणून गवळणीचा विषय बुवा निवडून बसून टाका, हवाई को ठेवा, नको बोलायचा करून टाका, पण प्रत्येक शब्दाला गवळणीच्या लक्ष असा म्हणून म्हणायचं. आज कानावर बोलावर, अरे सांगते ही राधा आज कान्हा बोलावर, गुपित तुझ्या जन्माच मला सांगावं खरं. अशी खोल चर्चा काना झाली होती घरोघर, मग अचानक गोकुळात कुठून म्हणती बघा आला. विषय कसा आहे शाहीर, विषय कसा आहे गवळणीचा. राधा काय म्हणते, काय ना, अरे 14 वर्षांना माझ्यापेक्षा लहान होतास, पण तुझ्या जन्माची कथा राधा काय सांगते. तुझा जन्म आज देवांचा अवतार, युगायुगाचा अवतार आहेस, तुझा जन्म काय साधा नाही. अरे मरताना पण तुझ्या नशिबी भोग होते आणि जन्मताना पण तुझ्या नशिबी भोग होते. विषय शाहीर गवळणीचा कसा आणलाय, सुशांत बुवा स्वतःच्या अंगावरून घ्याल म्हणाल मला बोलला ऐकलं ना. सुरुवात करता, सुरुवात नाही बुवा, विषय कसा आणलाय का म्हणून म्हणायचं. अरे काना आता तू नाही छोटा, काना आता काय तू छोटा नाहीस, तू लय मोठा झालायस. काना काय छोटा आहे, आता गावाला काय हा रंगीला आहे म्हणून म्हणते. अरे काना आता तू नाही छोटा, मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा, मग झालाय पश्चातापाचा. विषय कसा आहे, अरे काना तू आता नाही छोटा, मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा, आता झालाय पश्चातापाचा. आहे विषय व्यापाचा, काना आणि आहे हा विषय व्यापाचा, म्हणाय तुर एका बापाचा. काय बरोबर आहे विषय व्यापाचा, म्हणाय तुर एका बापाचा. अरे विषय कसा आहे, वसुदेवानं तुला जन्म दिला, बरोबर आहे ना. वसुदेवाने देवकीचा भाग, तुझ्या जन्माची पण एवढी कथा एवढी निरागस होती. वसुदेवाचा बाळ देवकी, वसुदेवचा तू बाळ. आणि नंदराजाने यशोदे मातेनं ते नंदराजानं तुला त्या मथुरेत आणलं, गोकुळात आणलं मथुरेतून वसुदेवान. असा शाहीर विषय आहे. म्हणजे तुझे बाप किती ते आल्यावरती सांगतो. म्हणून म्हणते काना तू आता नाही छोटा, मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा, काना आता तू नाही छोटा, जन्माचा तुझ्या इतिहास मोठा, अरे झालाय पश्चातापाचा. आधी विषय व्यापाचा, आधी विषय व्यापाचा, नाही तुला बापाचा. आधी विषय व्यापाचा, नाही तुला बापाचा.
नाही तुझ्यावर आळ कोणाला विसरून दिन काळ काय आहे गोड सांग मला थोडं काय आहे गोड सांग मला थोडं आणि खेळ कसा मापाचा आहे विषय व्यापाचा आहे विषय व्यापाचा बापाचा आहे विषय व्यापाचा बापाचा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. आज मित्रांनो गेले 3 वर्ष शाहिरांच्या नियमाचे कार्यक्रम होत आहेत. पण 3 वर्षामध्ये शाहिरांवरती विषय दिला आहे. आजही मित्रांनो विषय शाहिरांवरती तोच सोडतोय की कलगीधरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर हा खरा मित्रांनो भेद आहे शक्यतो आणि ही परंपरा आहे लोककलेची आणि म्हणून शाहीरला विषय देतोय. समाजाच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात मागण्या बोलून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात मागण्या बोलून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली शाहीर विषयाला बाजू दिली तुम्हाला. नारद म्हणून सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं. आणि शाहीर अजून एक बाजू बाकीच्या शाहिरांना दिले पण आज तुमचा माझा झोपड पहिल्यांदाच आहे. तुम्हाला शाहीर आज एक लॉटरी देतो बुवा घेऊन टाका. बघा तिकीट लागला तर लागलं की जे शाहीर माझ्या विषयाचं उत्तर आहे जे माझ्या विषयाचं उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे बुवा. आणि म्हणून सांगतो बाप दाखवाने श्राद्ध घाल असा करणार राजेश बुवा नाही. माझ्या विषयाच्या बुवा माझ्या ग्रंथाचं माझा ग्रंथ नका माझ्या विषयाच्या अगदी जवळ आला बुवा 50% तरी माझ्या विषयाच्या जवळ पोहोचतात तरी आज बुवा या समाजाचं साक्षर तुमचं उत्तर मान्य करेल. मान बुवा तुमच्यासारखा पळवाटा करणार राजेश बुवा नाही. म्हणून एका मुगड्या प्रश्नपत्राचा विषय गातोय आणि म्हणून म्हणायचं हरदेश्वरीच्या तू माझी रावा डाग नको लावू गुरुच्या नावा त्यांची जपून ठेव सवका माझा प्रश्न हा फोडाया माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे काय अवतार माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे काय अवतार ज्या गाण्याने मित्रांनो समर्थ कोकणाला वेळ लावलाय आणि या गाण्याने राजेश भाऊची एक वेगळी ओळख तयार झाली. ते गाणं आहे मित्रांनो आपलं कोकण एक नंबर विषय आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा रत्नागिरी जिल्हा आणि खरोखर मित्रांनो नवरत्नांची खाण का म्हटलं गेलं या जिल्ह्याला कारण 9 तालुक्याचे सौंदर्य लाभलेलं आहे तुमचा आमचा हा रत्नागिरी जिल्हा आज अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून विषय या ठिकाणी एका बोक्यात ठेवतोय कोकण एक नंबर या गाण्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा तुमच्या आमच्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा आणि आयोजक एक फक्त विनंती 2 मिनिटांमध्ये ठाणेकर भाषेची श्रद्धांजली करतो ते बाकी संपवतो.
रत्नागिरी ही माझी नवरत्नाची खाण अहो कलगी तुला नवर कलाही महान शिंगाभारी त्यात नाचे संकासूर अहो मायाळू माती जीवाला लावी हुर हुर खेळ दापोली मंडल गड चुकून बहादर संगमेश्वर रत्नागिरीला जरा जपुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर शिवरायांच्या भूमीत शोभतय आपलं कोकण एक नंबर. अरे म्हणून आता विषय आहे ज्यांची मित्रांनो गाणी आणि मास्टर साहेब मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं योग आहे परमेश्वराची लीला आनंद आहे. ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्याच दिवशी शाहिरांचं निधन झालं. ज्या दिवशी सकाळी मोबाईल हातात घेतला खूप खुश होतो उद्या माझा बर्थडे आहे खूप खुश होतो. मोबाईल बघितला पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता नक्की बातमी तरी काय नेटवर्क कमी होता आणि ज्यावेळेस कळालं की घाणेकर भाऊ आपल्याकडून निघून गेले. मित्रांनो खोटं सांगत नाही रंगदेवतेची शपथ देऊन सांगतो त्याच वेळ डोळ्यातनं पाणी सुरुवात झाली. अरे ज्यांची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो मित्रांनो तेव्हा एक छोट्या DVD असायचं VCR होते आणि पहिल्यांदा राजेश बुवा थोडा आला लहान असताना घाणेकर बुवांचाच गायचा आणि म्हणून मरावे बरी कीर्ती होते मागे म्हणाले. आज जरी आपल्याकडे निघून गेले अजरामर नाव राहील आणि म्हणून मागे पण एकदा बोललो होतो 10 वर्षाला झाले आम्हाला लोककले देऊन लोकांनी आम्हाला पदव्या बाहेर केल्या सप्तसुरांचा बादशाह सुमधुर आवाजाचा बादशाह. अरे पण त्या एका नावासमोर रामचंद्र घाणेकर या नावासमोर आमच्या ह्या पदव्या त्यांच्या पायाच्या धुळी समान आहेत. शक्ती तुर्याचा घाण्यावर हा एकच झाला जो पुन्हा या लोककलेमध्ये होणे नाही ज्यांचं नाव आहे स्वर्गीय शाहीर रामचंद्र घाणेकर. आणि म्हणून आज अंगावरती शहारा येते मित्रांनो बोलताना सुद्धा आज कुठे असतील ही श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय म्हणायचं आहे का लक्षात साधा. जनान
शाहीर कीर्ती होती महान सोडून गेले खलगीराची शान सोडून गेले खलगीराची शान होऊन गेले या कलगी तुऱ्याची या ठिकाणी ज्या अशा पद्धतीनं मला पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं शाहीरला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य करा अशा आशा मला तो शाहीर तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि मित्रांनो या ठिकाणी सूचना आलेली आहे स्वर्गीय शाहीर सुधाकर अरविंद तिपट माऊली स्वर्गीय ढोलकीपटू सुनील सदानंद बागळे माऊली यांच्या स्मरणार्थ कलगीधराचा जंगी सामना कलगीवाले शाहीर माझे मित्र आदित्य खांडेकर आणि तुरेवाले शाहीर बुलंद आवाजाचा बादशाह सन्मान्य शाहीर देवीराजे जीवन माऊली असा हा कार्यक्रम दिनांक शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण आहे ऍडव्होकेट चंदन सिंह सोलंकी इंग्लिश स्कूल साईनाथ नगर चंदन सार रोड पूर्व विरार या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व रसिक राजन या कार्यक्रमाच्या मजा घ्यायचे धन्यवाद. धन्यवाद. आज या ठिकाणी हा कार्यक्रम